अगं त्या सावकाराकडे एवढा पैसा असून बी तू कोणालाच मदत करीत नाही बघ. अगं ते सावकार म्हणजे संसाराचा भार उचलणारा गाढवच आहे. अगं ते कुणाला दान बी करत नाही आणि एखादा गरीब दारावर आला हे त्याला लात मारून बाहेर काढतोय बघ. हा अगं आणि त्याने नोकर बी ठेवलाय कुणी दारात येऊ नये म्हणून. जाऊ दे आपल्याला काय करायचंय, जैसी करणी वैसी भरणी. नारबा हा अरे इकडे ये. सावकाश. ते लाकडाचा बरं ह्या आपल्या बंगल्या भोवताली हा. कुठल्या बी माणसाची वर्दळ येऊ देऊ नकोस चालते की. आणि कोणाला बी आत येऊ देऊ नकोस. मी आहे ना, टेन्शन मी गेटच लावून घेतो डायरेक्ट. हा लावून घे. हा चालतं. आणि दे आणठीव. हा हा झालं आता काय येते कोण गेट लावले. हा आता निवांत झोप होतो. आय 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 ग थकलो बाबा. मालक 2 घास भेटतील का पोटाला खायला? ए अरे तुला माहित नाही का ही सावकार भीक माडित नाही ती. मालक असं विंचवासारखा फाना काढून गरीबाला बोल नका हो. तुला गेट मधून यायला कुणी सांगितलंय? कुठं आहे ती नौकर? हा हा, तिथंच आहे झोपलाय तो म्हणून. ए नारबा, ए नारबा, अरे ह्याला कुणी आतमध्ये घेतलंय? हा मालक आलो आलो. अरे झोपला होता का काय? ते रात्री दमलो होतो डोळा लागला मालक. आणि ही गेट कुणी उघडलंय? ते हे मी लावला होता मालक. हे बघ हे भिकारी आतमध्ये शिरलंय. ते हे मला नाही माहित कसं आला. कसा आला? म्हणजे तुला सांगितलं होतं ना बंद करून ठेव. मी काढतो बाहेर त्याला. काढ त्याला बाहेर. तुला काम नाही कर काय? हा काढतो मग येडा बेटा का काय तू? ते त्याला कडू झारे ते रुपये कोणाला देत नाही. हा आता त्याच्या भीक मागायला का? जा बाबा नाही नको पाठवा पाहिजे जा. कुठून आलं काय नाही. अव आधी सावकार बी बोलायचं गरीबाला, आता नौकर बी बोलायला लागल्यात. अगं वान नाही तर गुण लागत असतोय बघ. त्या नौकराला 4 पैसे मिळतात ना म्हणून लय गोड लागते. आणि उद्या ह्यो सावकारच बघ त्याची क्यू भी करायचा नाही. अशा माणसांना मारताना घोडभर पाणी बी भेटायचं नाही. वय नसतंय भेटत. पाऊस येणार आहे. रेड झोन वर्ल्ड कपला सुरुवात. अरे तुला कालच हाकलून दिला ना लेका, आला परत भीक मागायला. माझी नोकरी घालावची का तुला? दादा मी भीक मागा नाही आलो, मग मी मालकाला भेटायला. अरे ते मालक मला काढीन राव तुझा इथून. बरं मालकाला मला काहीतरी द्यायचंय. काय म्हणला? मालकाला तुमच्या आमच्या मालकाला तुला द्यायचे? हां खरं द्यायचे? हा द्यायचं. मी आलो का? मालक 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 ते भिकारी आले बघा आणि ते म्हणते तुम्हाला काहीतरी द्यायचे म्हणते. अरे ह्यो भिकारी मला काय देणार आहे? म्हणलं मला काहीतरी द्यायचं तो काय माहिती. आणि तू काय देणार आहे रे मला? मालक काल तुम्ही मला इथून हाकलून लावलं, मी थेट स्वर्गात गेलो. मला तुमचे तिथं वडील भेटले आणि वडिलांनी एक माझ्याकडे निरोप दिलाय. बाळा माझी कापडं लय फाटल्याच,
माझ्या पोराकडे तेवढा सुईदोरा पाठवून दे. मी त्यांना बोललो, अहो तुमचा पोरगा नाही देऊ शकत तुम्हाला सुईदोरा, म्हणून मीच तुमच्याकडे आलो आहे. एवढा सुईदोरा घ्या आणि वरती स्वर्गात तुमच्या बापाला नेऊन द्या. अरे ही सुईदोरा काय मी करायचं? आणि मी मेलो तरी सुईदोरा घेऊन थोडंच वर जाणार आहे? अहो तुम्ही मेल्यावरती घेऊन जा. अरे मेलो तरी मी स्वर्गात जाणार नाही ना ही सुईदोरा घेऊन. अहो मग तुम्ही मेल्यावरती एवढा सुईदोरा स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही, मग एवढी कमावलेली संपत्ती कुठे ठेवणार आहे? तेवढंच गरिबाला दानधर्म करत जावा, पुण्याचं काम लागेल ना तुम्हाला. चला येऊ का? मालक ते अगदी बरोबर बोललंय बघा. मालक अहो रावणा कसवानीची लंका होती, पण सगळी जळून राग झाली बा. तुका महाराजांनी सांगितलेलंच आहे की तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी नाही गेली सोबत कवडी. खरं आहे.